evening, all of you. ठीक आहे. Now, लास्ट टाइम आपण काही एक दोन प्रोग्राम्स लिहिले. आता आज जरा परत बेसिक्स ऑफ जावा प्रोग्रामिंग, काही एलिमेंटरी कन्सेप्ट्स बघूया. त्यातला फर्स्ट थिंग आहे लेक्सिकल टोकन्स. ओके, आता लेक्सिकल टोकन्स मीन्स व्हॉट? तर तुमच्या प्रोग्रामचा जो स्मॉलेस्ट पीस ऑफ टेक्स्ट आहे किंवा इंडिव्हिजिबल पार्ट आहे, ॲटॉमिक पार्ट, म्हणजे तुमच्या प्रोग्रामचा तो पार्ट ज्याला अजून पुढे डिवाइड नाही करता येत, स्मॉलेस्ट पीस ऑफ टेक्स्ट. ठीक आहे, तर त्या स्मॉलेस्ट पीस ऑफ टेक्स्टला आपण काय म्हणायचं? लेक्सिकल टोकन्स. मग टोकन्सचे वेगवेगळे प्रकार आहेत, सांगतो. म्हणजे बघा, जर तुम्ही एखाद्या प्रोग्राममध्ये स्टेटमेंट लिहिली आहे, एरिया इक्वल टू 3.14 इंटू आर लिहिलं आहे, आणि इकडे एखादा सेमिकोलन, तर यात दिसतंय तो एरिया जो आहे ना, हा वर्ड याला पुढे अजून डिवाइड नाही करू शकत. ह्या एरिया वर्डला एक म्हणूनच ट्रीट करावं लागतं. म्हणजे हा तुमचा एक काय आहे? पीस ऑफ टेक्स्ट, ॲटॉमिक पार्ट आहे. गेटिंग? ॲटॉमिक पार्ट म्हणजे कळलं ना, ज्याला पुढे अजून काय करता येत नाही, डिवाइड. मग त्याला आपण ॲटॉमिक पार्ट. तर मग स्मॉलेस्ट इंडिव्हिजिबल पार्ट और द ॲटॉमिक पार्ट ऑफ युअर प्रोग्राम और स्मॉलेस्ट पीस ऑफ टेक्स्ट. तुमचा प्रोग्राम एक टेक्स्ट आहे आणि त्या टेक्स्टचा एक स्मॉलेस्ट पीस, त्याला आपण काय म्हणतो? लेक्सिकल टोकन. आता इथे जो 3.14 आहे त्याला वेगळं नाही करू शकत. 3.14 मिळून एकच काय घ्यावा लागेल? ॲटॉमिक पार्ट. गेटिंग? म्हणजे तो एक पीस ऑफ टेक्स्ट झाला. तसंच हा आर आहे, हा आर. गेटिंग? याला वेगळं घ्यायला लागेल. तसंच हा इक्वल वेगळा कन्सिडर, स्टार वेगळा कन्सिडर, हा स्टार वेगळा. गेटिंग? मग हे जे मी ज्याच्या बाजूला रेक्टँगल्स टाकले ते काय झाले? तुमच्या टेक्स्टचे स्मॉलेस्ट पीस झाले, ॲटॉमिक पार्ट झाले, इंडिव्हिजिबल पार्ट झाले, आणि त्यांना आपण काय म्हणतो? टोकन्स. गेटिंग? आणि हे सगळे टोकन्स हे बिल्डिंग ब्लॉक्स आहे. कशाचे? तुमच्या प्रोग्रामचे. म्हणजे प्रोग्राम बिल्ड करायला हे वापरणार. म्हणजे तुमचा प्रोग्राम बिल्डच कशाशिवाय होऊ शकत नाही? टोकनशिवाय. जसं घराचं कन्स्ट्रक्शन करायचं, तर घर कन्स्ट्रक्ट करायला बिल्डिंग ब्लॉक्स काय लागणार? बिल्डिंग ब्लॉक्स मेन काय लागणार? स्टील लागणार, सिमेंट लागणार, वॉटर लागणार, गेटिंग ऑन, ब्रिक्स लागणार. मग मला सांगा, ब्रिक, सिमेंट, स्टील, वॉटर, दीज आर द बिल्डिंग ब्लॉक्स फॉर कन्स्ट्रक्टिंग हाऊसेस और बिल्डिंग्स. मग प्रोग्राम बिल्ड करायला कोण आहेत बिल्डिंग ब्लॉक्स? टोकन्स आहे. आणि मग हेच टोकन्स तुम्ही जॉईन करता आणि स्टेटमेंट्स फॉर्म करता ना, किंवा इन्स्ट्रक्शन्स. पण मग ते जॉईन कशाही करता का त्या लँग्वेजचे काही ग्रॅमर रूल्स फॉलो करता? ग्रॅमर रूल, त्यालाच आपण सिंटॅक्स म्हणतो. मग लँग्वेजचे सिंटॅक्सेस काय करावे लागतात? फॉलो. आणि मग ते सिंटॅक्स फॉलो करून आपण हे टोकन्स अरेंज करतो आणि काय बनतात? इन्स्ट्रक्शन्स. मग इन्स्ट्रक्शन पासूनच तर मग तुमचे प्रोग्राम्स बनतात ना. क्लिअर? तर थोडक्यात कळलंय. तर जसा हा एरिया, हा आर हे एका कॅटेगरीत जातात, कॉल्ड आयडेंटिफायर. 3.14 हे कॉन्स्टंट मध्ये जातं. इक्वल, स्टार हे ऑपरेटर्स मध्ये जाणार. सेमिकोलन हे पंक्च्युएशन कॅटेगरीमध्ये जाणार. त्यांच्या कॅटेगरीज बनतील. तर मला वाटतं बिल्डिंग ब्लॉक्स काय असतात ते कळलं. बिल्डिंग ब्लॉक्स काय, म्हणजे ती गोष्ट बनवायला ज्या गोष्टींची गरज पडते त्याला आपण काय म्हणतो? बिल्डिंग ब्लॉक. मग प्रोग्राम बिल्ड करायला कोणाची गरज आहे? टोकन्स. म्हणजे जर तुम्ही कुठे गेला, फ्रूट सेंटर, म्हणजे फ्रूट सेंटर नाही, फ्रूट ज्यूस सेंटर असा असतो ना तो, तर मग तो फ्रूट ज्यूसवाला तुम्हाला फ्रूट्स वेगळ्या तेव्हाच देईल जेव्हा त्याच्याकडे फ्रूट्स असतील ना. म्हणजे त्याचा फ्रूट्सचे ज्यूस बनवायचा बिल्डिंग ब्लॉक कोण आहे? वेगळे फ्रूट्स. म्हणजे आता त्याच्या दुकानात जर तो फ्रूटचा ट्रकच आला नाही तर तुम्हाला काय देणारच नाही, ते वेगळे ज्यूसेस कुठून देईल नाही. क्लिअर? कारण ते बनवायला त्याला बिल्डिंग ब्लॉक्स कोण आहेत? ते वेगळे ॲपल, ऑरेंज, चिकू काय असेल ते त्याचे काय आहेत? बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आणि ते वापरूनच तर मग तुम्हाला काय बनवून देतो?
ज्युसेस बनवता येतो. क्लिअर? तर असे प्रत्येक गोष्टीचे काय असतात बिल्डिंग ब्लॉक्स, तर प्रोग्रामिंगचे पण काय आहे बिल्डिंग ब्लॉक्स, अँड हु आर द बिल्डिंग ब्लॉक्स? टोकन्स. अँड डू वी अरेंज दिस टोकन, म्हणजे हे टोकन कसे पण अरेंज करतो का काही ग्रॅमर रूल फॉलो करायला लागतं? ग्रॅमर फॉलो करायला लागतं. मग प्रत्येक लँग्वेजनी त्यांचे त्यांचे ग्रॅमर्स ठरवलेले आहेत. गेटिंग? बर, तर टोकन्स काय ते कळले. दे आर द स्मॉलेस्ट प्रोग्रामिंग एलिमेंट्स. आता स्मॉलेस्ट प्रोग्रामिंग एलिमेंट म्हणा किंवा इंडिव्हिजिबल पार्ट म्हणा, ॲटॉमिक पार्ट म्हणा, स्मॉलेस्ट पीस ऑफ टेक्स्ट म्हणा. क्लिअर? तर ते स्मॉलेस्ट पीस ऑफ टेक्स्ट त्याला टोकन म्हणा. आणि ते जे टोकन्स आहे ते प्रोग्रामच्या पुढच्या मोठ्या मोठ्या गोष्टी बिल्ड करायला वापरायचं. म्हणजे आता हे सगळे टोकन्स तुम्ही जॉईन करून काय बनवाल? स्टेटमेंट्स. मग बरेच स्टेटमेंट कंबाईन करून ब्लॉक्स बनतील. मग त्या ब्लॉक्स पासून मेथड्स बनतील, बऱ्याच मेथड पासून क्लास बनेल. असं चालत राहील ना. म्हणजे जावामध्ये सगळ्यात टॉप लेवलला काय असतो? क्लास. क्लिअर ना? मग क्लासच्या आत काय असतात? मेथड्स. मग मेथड्सच्या आत काय असतील? क्लिअर? मेथड्सच्या आत काय असणार? ब्लॉक्स. ब्लॉक्सच्या आत काय असतील? स्टेटमेंट्स. स्टेटमेंट्स कशाने बनले असतील? टोकन्स. असं चालत राहतं. म्हणजे थोडक्यात खूप सारे टोकन्सला जॉईन करून स्टेटमेंट, बऱ्याच स्टेटमेंट पासून ब्लॉक, ब्लॉक पासून मेथड, बऱ्याच मेथड पासून क्लास, असं बनत जातं. गेले? तर फायनली काही फायनल प्रोडक्ट बनवायचं आहे, तर ते फायनल प्रोडक्ट बनवायला ज्या बेसिक एलिमेंट्स आहेत ते कोण आहेत? टोकन्स आहेत. गेले? बर, मग काही एक्झाम्पल्स देतोय. म्हणजे टोकन्सचे काय काय टाइप्स आहेत जावामध्ये. तर पहिला आहे आयडेंटिफायर. ओके, आता ज्यांनी माझ्याकडनं सी शिकलंय त्यांना माहिती आहे, सी मध्ये पण आपण हे सगळं शिकलेलो आहे. सी आयडेंटिफायर, सी कीवर्ड्स, सी ऑपरेटर्स. आठवत आहेत का? सिमिलर रूल आहे. लँग्वेज म्हटल्यावर सेम, फक्त तिकडच्या आयडेंटिफायर्स बनवायला जे नेमिंग रूल आहे तेच सेम इथे फॉलो होते. जावाचे आपले रूल्स आहेत, सीचे आपले. गेले? तर कन्फ्यूज नाही करायचं. आता जर आज तुम्हाला जावाचे आयडेंटिफायर नेमिंग रूल कळले तर सीचे विसरायचे नाहीत. आणि सीचे आपले रूल्स आहेत, जावाचे आपले रूल्स आहेत. तर आयडेंटिफायर्स आहेत, लिटरल्स आहेत. हे लिटरल्स आपण इन डिटेल डिस्कस करणार आहे आपण. ऑपरेटर्स आहेत. गेटिंग? ऑपरेटर्स पण इन डिटेल होईल. मग त्याच्यावर बरेचसे आपले ट्रेस आउटपुट क्वेश्चन्स होतील. स्पेशल सिम्बल्स आहेत. स्पेशल सिम्बल्स किंवा त्यांना पंक्च्युएशन्स म्हणू शकतो. गेटिंग? मग ते पण तुमचे काय? टोकन्स आहेत. कीवर्ड्स आहेत. कीवर्ड्स पण इन डिटेल डिस्कस करणार. गेटिंग? तर हे सगळे कशाचे प्रकार आहेत? टोकन्सचे. कळलं ना? दीज ऑल आर टोकन्स. करेक्ट? तो बिल्डिंग ब्लॉक्स मला वाटतं कळलं. एव्हरी डे वेन मॉम हॅज टू गिव्ह यू फूड, तर तिला पण काही ते जेवण बनवायसाठी काहीतरी बिल्डिंग ब्लॉक्स आहेत ना. मग बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स लाईक आपल्याला राईस आहे, मग व्हीट आहे, मग ते पल्सेस आहेत, ग्रेन्स आहेत, हे सगळं लागतंच ना. ऑइल आहे, सॉल्ट आहे, हे सगळं वापरूनच तर ते 2 वेळेचं देणार आहे ना तुम्हाला. लई चवीने खाता, लई परत चवीने खाता, म्हणजे ते आवडलं नाही तरी पण म्हणता येईल काय बनवलंय लई. क्लिअर? बरोबर ना? राईट ऑन. तरी पण मग बोंबलत सुटता काय बनवलंय काय. राईट ऑन. मग जाता बाहेर ठेल्यावर पाणीपुरी, वडापाव खायला. तो चवीने खाता, तो कसा बनवलाय तो माहित नाही है ना. त्यात त्याचा घाम सगळं असतं ना त्याचं, म्हणून तो तेवढा छान वाटतो. आईच्या घामाची काही किंमत नसते, म्हणते काय चालतं. बरोबर ना? मग त्याचा असा घाम सगळं असा पुसून त्यांनी तो घाम त्यात टाकलेला असतो, तो सगळं आम्हाला आवडतो. बरोबर ना? चवीने खातो ते. क्लिअर? असो, तर जोक सपाट काय ते कळलं तुम्हाला. तर हे सगळे काय टाइप्स ऑफ टोकन्स आहेत. आणि हे सगळे वापरूनच तर आपण पुढच्या कॉम्प्लेक्स गोष्टी तयार करणार. म्हणून सांगितलं बघा, दे आर यूज टू बिल्ड हाय लेवल कन्स्ट्रक्ट्स. म्हणजे जर आता हे टोकन सगळे जॉईन केले तर आपले स्टेटमेंट बनतील. बरेच स्टेटमेंट्सला ग्रुप केला तर ब्लॉक बनेल. त्या ब्लॉक पासून मेथड बनेल. बऱ्याच मेथड पासून क्लास बनेल.
असं करत जाणार ना फायनली. म्हणजे थोडक्यात तुम्ही काय बनवणार, हे सगळे टोकन्स जॉईन करून एक्सप्रेशन्स तयार होतील. एक्सप्रेशन्स पासून स्टेटमेंट, स्टेटमेंट पासून मेथड्स, मेथड्स पासून क्लास, आणि अल्टिमेटली जावामध्ये अगदी टॉप लेवलला काय असतो, क्लास, किंवा वाईज वर्सा, क्लास पुढे कशाने बनलाय, मेथड्सनी, मेथड्स आत कशाने बनले, स्टेटमेंट, स्टेटमेंट पुढे एक्सप्रेशन, असं चालत राहतं. ठीक आहे. आता हे जे मी इथे लिस्ट आउट केलेत ना, आयडेंटिफायर, लिटरल्स, ऑपरेटर्स, हे आता आपण एक एक करून काय करायचं डिस्कस करूया. राईट. आय होप टिल हिअर इट इज क्लिअर. सगळ्यात पहिलं गोष्ट बघायची, दॅट इज आयडेंटिफायर्स, जावाचे आयडेंटिफायर. लक्षात घ्या, जर प्लॅन केलंय की आपल्याला पुढे सॉफ्टवेअर आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ह्याच्यातच राहायचं आहे, तर बऱ्याच लँग्वेजेस शिकायला लागतात. म्हणजे ते काही फक्त सी शिकलो आणि मग मी याच्याच भरोशावर मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये एंट्री करेन आणि त्याच्यावरच जॉब, असं होत नाही. तुम्हाला न्यू टॅक्नॉलॉजीजला काय करावं लागतं, अकस्टम. जसं नवीन लँग्वेज आला त्या पटकन शिकून घ्याव्या लागतात. मग प्रत्येक लँग्वेजेसचे आपले आपले काय असणार आहेत, रूल्स. मग तुम्ही पायथन शिकाल तर पायथन आयडेंटिफायरचे रूल वेगळे आहेत, जावा आयडेंटिफायर रूल वेगळे आहेत, सीचे आयडेंटिफायर रूल वेगळे आहेत, PHP शिकाल तर त्याचे रूल्स वेगळे आहेत. गेले बऱ्यापैकी काही पर्सेंटेज सेम असतं, थोडेफार रूल्स इकडे तिकडे होतात आपले. क्लिअर. आता आयडेंटिफायर्स काय ते सांगतो. जसं आता मला सांगा, तुम्हा सगळ्यांना तुमच्या आई वडिलांनी काही मिनिंगफुल नाव दिलेलं आहे ना, आणि त्या नावाने मग जग तुम्हाला काय करतं, रेकग्नाइज करतं. यस नो. क्लिअर. हे कोणाला राम दिलाय, सीता दिलाय, राधा आहे, कृष्ण आहे, हे सगळे काय नेम्स आहेत. मग ते नेम्स तुमच्या पॅरेंट्सनी तुम्हाला दिले, प्रॉपर रितसर कार्यक्रम केलेला असतो, राईट नो. बारशाचा कार्यक्रम असतो, मग आत्या येते, मग ती आत्या ती कानात तशी ते नाव देते आणि मग जोरात मारल्या जातं पाठीवर वगैरे, आणि मग सगळ्यांना सांगतात की काय बाळाचं नाव सो अँड सो, आणि मग जग त्या नावाने काय करतं, तुम्हाला रेकग्नाइज. मग ते नाव जे आहे ना तुमचं, ते तुम्हाला काय करतंय, आयडेंटिफाय. तसं प्रोग्राममध्ये पण काही प्रोग्रामिंग एलिमेंट्स आहेत ज्याला काय द्यावं लागतं, नेम. करेक्ट. ते ऑटोमॅटिक नाही, प्रोग्रामरला त्याच्यासाठी काय द्यावं लागतं, नेम, आणि त्या नेम्सलाच आपण काय म्हणतो, आयडेंटिफायर. जसं तुमचे नेम्स हे तुम्हाला काय करतात, आयडेंटिफाय. जग तुम्हाला तुमच्या नावाने काय करताय, रेकग्नाइज. तसंच प्रोग्रामिंगमध्ये पण काही एलिमेंट्स आहेत ज्यांना प्रोग्रामर काय देतो, नेम्स, आणि त्या नेम्सला आपण काय म्हणतो, आयडेंटिफाय. मग आता म्हणाल कशाला नावं द्यायला लागतात, आहेत बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांना आपल्याला नाव द्यायला लागतं. लाईक सगळ्यात पहिलं क्लासला नाव देता ना. बघा, आपण पहिला जावा प्रोग्राम लिहिला तर क्लास फर्स्ट लिहिलं होतं, आठवत आहे. मग लास्टच्या लेक्चरमध्ये अजून 2 क्लास मॅक्स 3 लिहिला होता, क्लास सर्कल तो एरिया, सिलेंडर एरिया काय तो काढला होता. मग नाव देतो ना क्लासला, तर क्लासला दिलेलं नाव. मग आत आपण काही मेथड्स बनवले तर मेथडला नाव दिलं. त्या मेथडमध्ये अगदी मिनिमम मेन होता, मेन पण एक नाव आहे ना त्या मेथडचं. मग व्हेरिएबल्स बनवले तर व्हेरिएबल्सला नाव देता, इंटरफेसला नाव देता, लेबल्सला नाव देता. या सगळ्यांना जे नेम देतात त्याला काय म्हणतो आपण, आयडेंटिफायर. गेटिंग. तो व्हॉट आर आयडेंटिफायर्स, नेम्स गिवन टू प्रोग्राम एलिमेंट्स. गेटिंग. आणि कोण आहेत ते प्रोग्राम एलिमेंट्स, एक्झाम्पल सांगितलं, लाईक पॅकेज. आता पॅकेज आपल्याला पण बनवायचं आहेत आणि जावानी पण रेडीमेड पॅकेजेस दिलेत. आणि मी सांगितलं पॅकेज काही खूप कॉम्प्लिकेटेड कन्सेप्ट नाही आहे. आय होप मी सांगितलं, जेव्हा फीचर्स घेतले तेव्हा सांगितलं. पॅकेज एक काय, कम्प्युटरचा एक फोल्डर आहे, कळत आहे ना. आणि त्या फोल्डरमध्ये ग्रुप ऑफ काय ठेवलंय, रिलेटेड क्लासेस. त्याच्यात परत सब पॅकेज पण असू शकतो. आपल्याला पॅकेज या टॉपिकवर पण यायचं आहे, तेव्हा आपण आपला पॅकेज कसा बनवायचा, तो पॅकेज इम्पोर्ट कसा करायचा, सगळं डिस्कस करणार आहे. राईट. ओके. तर पॅकेजला पण काय द्यावं लागतं, नेम. ओके. मग तुम्ही नेम देणार क्लासला किंवा इंटरफेस. C++ मध्ये इंटरफेस कन्सेप्ट नव्हता, जावामध्ये क्लास आणि इंटरफेस हे 2 गोष्टी असतात, पण त्यांना आपण नेम देतो. मेथड्सला नाव देता, मेथड्स म्हणजे फंक्शन्स.
क्लासच्या आत जे फंक्शन्स लिहिता ना त्याला आपण काय म्हणतो, मेथड्स. मग मेथड्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत, कॉन्स्टंट्स आहेत, ह्या सगळ्यांना जी नावं देतो ना आपण, लेबल्स पण असतात. जावामध्ये लेबल्स पण असतात. लेबल्स कधी वापरतात सांगतो. तर हे सगळे कोण आहेत, प्रोग्राम एलिमेंट्स आहेत. आणि या सगळ्या प्रोग्राम एलिमेंट्सला काय द्यावं लागतं, नेम. आणि ते नेम ऑटोमॅटिक आहे का प्रोग्रामर देणार, मग प्रोग्रामरनी द्यायचं आहे. क्लिअर. आणि मग प्रोग्रामर जसं आपल्याकडे पण नाही का, बाळाला नाव द्यायचं असतं. मग आजकाल तर काय आहे, मग स्टेटसवर, व्हॉट्सअपच्या स्टेटसवर टाकतील, गेटिंग प्लीज सजेस्ट सम नेम वगैरे. क्लिअर. किंवा मग फेसबुकच्या स्टेटसवर प्लीज सजेस्ट अवर बेबी बॉय नेम वगैरे असं. आणि मग ते स्वतः पण गुगल करून घेतील असं दुनियाभरची नावं. आणि मग शेवटला कन्फ्यूज होऊन काहीतरी एक नाव देतात. क्लिअर. शेवटी एवढे जगाकडनं सगळ्यांकडनं आलेलं असतं. मग जो तो व्हॉट्सअप करतो, मग ते ढिगाने नावं येतात त्याच्या व्हॉट्सअपच्या मेसेजमध्ये आणि स्वतःच कन्फ्यूज होतो. आणि मग शेवटी काहीतरी एक नाव देऊन टाकतात. क्लिअर. तर इथे सुद्धा या सगळ्या गोष्टींना, पॅकेजला, क्लासला, मेथडला, व्हेरिएबलला, लेबलला काय द्यावं लागणार आहे, नेम. ते नेम ऑटोमॅटिक नाही, प्रोग्रामर देणार आहे. पण प्रोग्रामर जेव्हा नेम देईल तेव्हा प्रोग्रामरनी त्या त्या आयडेंटिफायर्सला नेम द्यायला काही नेमिंग रूल्स आहेत, ते फॉलो करणे गरजेचं आहे. आणि ते नेमिंग रूल्स कोणी ठरवले आहेत, ज्यांनी ती लँग्वेज डिझाईन केली आहे. मग जावा ज्यांनी डिझाईन केली आहे त्यांनी आयडेंटिफायरचे नेमिंग रूल्स काय केलेत, ठरवलेत. आणि आपण प्रोग्रामरनी ते रूल्स काय करणे गरजेचं आहे, फॉलो. आणि आपण नाही फॉलो केलं तर कंपायलर आहेच, कारण कंपायलरला ते माहिती असणार. कंपायलर प्लेज द रोल ऑफ अ टीचर. स्कूलमध्ये कसे आपले लिटरेचरचे टीचर्स होते, इंग्लिश, हिंदी, मराठी, ते आपल्याला ते ग्रॅमर वगैरे सगळं शिकवायचं. आणि मग जितका आपली अंडरस्टँडिंग लेवल आहे त्याप्रमाणे आपण लिहायचो. मग आपण कुठे चुकलो की ते होतेच ना चेक करायला आणि सगळं ते आन्सर पेपर रेड करायला. सगळ्यात जास्त रेड पेपर फक्त भाषेंचाच व्हायचा. गेटिंग. मॅथ्स सायन्स कधी व्हायचं, कारण ते तोंडपाठ असायचं, ते फिक्स असायचं ना, ते मगापाणी ओकायचं ॲज इट इज. मॅथ्सला गरज नसायची सायन्सला. पण लिटरेचरच्या पेपरला नेहमी काय असायचं का, कारण तिथे ग्रॅमर माती खायचोच आपण कुठे ना कुठेतरी. आणि मग ते चुकायचं आणि मग टीचर्स असायचे चेक करायला. मग इथे चेक करायला कोण आहे, कंपायलर आहे. आणि आपण स्टुडंट सारखे आपण प्रोग्राम लिहिताना ते रूल्स काय करणार, फॉलो. आपण परफेक्ट असेल तर कंपायलर काय देणारच नाही, एरर नाही. क्लिअर. ठीक आहे. तर ते आयडेंटिफायर नेमिंग रूल्स काय आहेत ते सांगतो. ओके. बऱ्यापैकी सी सारखे थोडेसे इथे ऍड ऑन आहेत, म्हणजे थोडे एक्स्ट्रा आहेत. ते आयडेंटिफायर नेमिंग रूल्स कोणी फॉलो करणे गरजेचं आहे, प्रोग्रामर जेव्हा प्रोग्राम लिहितोय तेव्हा त्यांनी त्याच्या प्रोग्राम एलिमेंट्सला नाव देताना हे रूल्स काय करणे गरजेचं आहे, फॉलो. आणि जर तुम्ही कुठेतरी चुकला ते रूल्स फॉलो, तर कोण आहे चेक करायला, कंपायलर. विल कंपायलर टेल यू ॲट द अप्रोप्रिएट लाईन नंबर, यस नो. क्लिअर. आता ते रूल्स काय काय आहेत बघा. पहिले मी रूल्स एक्सप्लेन करतो आणि मग तुम्ही फक्त स्लाइडवर रीड करा. फर्स्ट इज दे से एनी sequence of letters, digit, okay, any sequence of letters, digit, underscore हा असतो. आणि करन्सी साइन हे थोडं वाढीव आहे. ज्यांना सी चे आयडेंटिफायर रूल्स आठवत असतील तर बघा तिथे फक्त लेटर्स, डिजिट आणि इथे करन्सी साइन पण दिली आहे. आता करन्सी साइन म्हणजे डॉलर. क्लिअर. आता बऱ्याचशा बुक्स मध्ये ना फक्त करन्सी साइन डॉलर दिलेली असते. मग मी काय ते बुक्स चुकलेत असं काही प्रूफ करायच्या मोहिमेवर नाहीये. काही बुक्स मध्ये फक्त डॉलर दिलेलं असतं. पण जर तुम्ही सन सर्टिफिकेशनचे बुक्स वाचाल, म्हणजे ज्याला आता ते ओरॅकल सर्टिफिकेशन म्हणतात, त्यांचे काही बुक्स आहेत लाईक खालिद मुगल किंवा केती सियारा वगैरे, ते जे बुक्स आहेत ना ते ऑथराइज कशाचे बुक्सच आहेत, सन सर्टिफिकेशन. त्यात त्यांनी क्लॅरिफाय केलं की करन्सी साइन म्हटलं तर फक्त काय नसतो, डॉलर. कळतंय. जसे हे कॉमन बुक्स असतात लाईक बालगुरु स्वामी आहे, वाय पी कानेटकरचं नुसतं लेटस्ट सी नाही, आता त्यांनी लेटस्ट जावा पण आणलंय, लेटस्ट पायथन पण आणलंय. तर ते बुक्स किंवा तुम्ही बालगुरु स्वामी होतं त्यातनं त्यांनी फक्त करन्सी साइन अशी ब्रॅकेट डॉलर लिहिले.
मग बऱ्याच जणांना काय वाटतं की करन्सी साईन फक्त डॉलरच अलाउड आहे. त्यांनी का तशी दिली आहे? कारण कीबोर्डवरनं एंटर करायला तेवढाच एक पर्याय. पाऊंड, येन ते नाही देऊ शकत ना, पण येन पण एक काय आहे, करन्सी साईन आहे. ती पाऊंड, युरो असतो ना, की असं सी मध्ये तो डॅश असतं, ते पण अलाउड आहेत ना इथे. गेटिंग? फक्त होतं काय की ते सिम्बल डायरेक्ट कशावरनं टाईप करता येत नाही, म्हणून त्यांनी ते गुल्लच केलेले आहेत. म्हणून बरेच बुक्स फक्त ब्रॅकेटमध्ये काय देतात, डॉलर. पण ते करन्सी साईन्स पण काय करता येतात, वापरता येतात. पण मग काही म्हणतील की आपल्या कीबोर्डवर तर ते नाही टाईप करताय, मग कसं करणार? तर त्यांचे युनिकोड्स वापरायचे. आता म्हणाल युनिकोड्स काय असतात? आय टेल यू. जसं आस्की कोड्स माहिती आहेत आपल्याला, आस्की कोड प्रत्येक कॅरेक्टरचा इंटरनली कम्प्युटरमध्ये काय असणार आहे, कोड असतो. आपल्याला स्क्रीनवर भले ते ए दिसतंय, ग्राफिकली तो ए दिसतोय, पण कम्प्युटरच्या मेमरीमध्ये हा नाही आहे. याचा करस्पॉन्डिंग कोड आणि त्या कोडचं बायनरी. म्हणजे आता याचा कोड काय असणार आहे, 65, आणि मग 65चं बायनरी असतं. कळतंय का? गेटिंग? म्हणजे इथे 7, मग इथे 6, 00, मग परत आला 0001. हे 65 का? हे 2⁻0 1 आहे, आणि 2⁻6 किती, 64. 64 + 1, मग हा झाला बायनरी. म्हणजे कम्प्युटरच्या मेमरीमध्ये अल्टिमेटली सगळ्या गोष्टी 0 आणि 1. कम्प्युटर इज अ डिजिटल डिव्हाइस, इट्स अ बायनरी इन्फॉर्मेशन स्टोरेज. कम्प्युटरमध्ये सगळ्या गोष्टी, तुम्ही तुमच्या मूवीज, इमेजेस, सगळं कशाच्या फॉर्ममध्ये सेव्ड आहे. लो आणि हाय, हाय लो कन्सेप्टवरच आहे. गेटिंग? तर ऍक्च्युअली हा कोड मेमरीमध्ये, पण जेव्हा हा कोड येतो तेव्हा त्याचं डिकोडिंग कशात होतं, ए मध्ये. म्हणजे स्क्रीनवर ए दिसला तरी मेमरीमध्ये तो हे सेव्ड आहे. असं प्रत्येक ग्राफिकल सिम्बलचा काय असतो, म्हणजे त्याचा करस्पॉन्डिंग आस्की कोड. मग तसे युनिकोड्स पण असतात. मग म्हणाल युनिकोड्स काय, ते येतो मी त्याला. आता फक्त लक्षात घ्या की जर तुम्हाला बाकीचे करन्सी साईन्स वापरायचे तर त्यांचे काय वापरा, युनिकोड्स वापरा. गेटिंग? बरं, पहिला पॉइंट तर कळला काय, की एनी सिक्वेन्स ऑफ काय अलाउड आहेत, लेटर्स, डिजिट, अंडरस्कोर, करन्सी. आणि ह्याच्यात एक कन्सेप्ट सांगायचं राहिला, लेटर्स मध्ये लॅटिन लेटर्स पण अलाउड आहेत, जे सी देत नाही. लॅटिन लेटर्स म्हणजे अल्फा, बीटा असं येतं. लाईक मी इथे बघा, G, R, U आणि बीटा लिहिलंय, चालतं. मला सॅलरी लिहायचं आहे SAL, पण तो ए मी लॅटिन ए लिहिलाय. लॅटिन ए बघा, असं वर डॉट असतो, बघितला असेल. हे अलाउड आहे. हा असा नेम सी ला अलाउड नाही आहे. GRU बीटा असा अलाउड नाही आहे सी मध्ये, कारण तिकडे असे हे लॅटिन लेटर्स नाही. जावा अलाउ करतात, पण मग तुम्ही म्हणाल जावामध्ये अलाउड आहे, पण हे टाईप कसं करू, माझ्या कीबोर्डवर तर अलाउड नाही. मग या ठिकाणी त्याचा काय वापरणार, युनिकोड. मग त्याचा जो काही युनिकोड असेल, हेक्साडेसिमल कोड, तो तिथे लिहायचा. कळतंय? क्लिअर? कसा वापरायचा सांगतो. तर पॉइंट 1 मला वाटतं कळलं तुम्हाला. सेकंड लक्षात घ्या, कॅनॉट स्टार्ट विथ डिजिट. म्हणजे पहिल्या प्लेसला काय अलाउड नाही, बाकी काही येऊ शकतं. लेटर्स येईल, अंडरस्कोर येईल, करन्सी साईन येईल, चालेल. कॅनॉट स्टार्ट विथ डिजिट. तिसरं लक्षात ठेवायचं आहे, केस सेन्सिटिव्ह असतं. केस सेन्सिटिव्ह म्हणजे कळला ना, अपर केस, लोअर केस, मिक्स केस वेगळा आहे. म्हणजे मी लिहिला एज, मी लिहिलं एज, आणि मी लिहिलं एज, तिघेही वेगळे आहेत. म्हणजे तिघांना वेगळं कन्सिडर आहे. जरी ते स्पेल आउट काय होत आहे एज, तरी जावा त्या तिघांना वेगळं. म्हणजे जावाच्या प्रोग्राममध्ये मी जर 3 व्हेरिएबल बनवले असे, इंटीजर एज इक्वल टू 10, एज इक्वल टू 20, एज इक्वल टू 30, विल इट क्रिएट 3 डिफरंट व्हेरिएबल्स? आणि तुम्ही SOP नी प्रिंट करून बघा, system.out.println एज. तिन्ही एजला प्रिंट करा, 10, 20, 30 प्रिंट होईल. म्हणजे रूल नंबर 3 कळला की इट इज केस सेन्सिटिव्ह. रूल नंबर 4 लक्षात ठेवा, रिझर्व, दॅट इज कीवर्ड्स नॉट अलाउड. आता कीवर्ड्स म्हणजे त्या लँग्वेजचे काही रिझर्व वर्ड्स आहेत, जे नॅचरल लँग्वेज मध्ये पण असतात,
इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये त्या भाषेचे काही रिझर्व वर्ड्स असतात ना, जे त्याच पर्पजसाठी वापरतात. जसं इंग्लिश आहे, तर इंग्लिशमध्ये बघा वर्ब्स, आर्टिकल्स, आर्टिकल्स लाईक ए अँड द, किंवा वर्ब्स आहेत रन, गो, स्लीप, हे सगळे जे आहेत, ईट, हे रिझर्व शब्द आहेत ना त्या लँग्वेजचे. ते कशाही कामासाठी नाही ना वापरू शकत. रन हे मुलाला नाव नाही देऊ शकत ना. गेटिंग माय ब्रदर्स नेम इज अ रन, असं नाही होऊ शकत. नाही ते फनी वाटतं ना आपल्याला. गेटिंग, और रन वॉज स्लीपिंग इन होम, तर ते रॉंग आहे. का? कारण रन हे काय रिझर्व वर्ड आहे आणि ते आपण दुसऱ्या कामाला नाही वापरत. मग इथे तेच आहे, आयडेंटिफायरला काय वापरू शकत नाही, कीवर्ड्स. आणि एक लास्ट रूल लक्षात ठेवायचा आहे, नो लिमिट ऑन लेंथ. सी मध्ये कसं होतं बघा, सी मध्ये पहिली सी जी आली त्याच्यात 8 होतं, डेनिस रिचीची सी. त्याच्यानंतर अँसी सी मध्ये ते 31 पर्यंत होतं. नंतरची जी सी आली, सी 99 ऑनवर्ड, त्यात लिमिट नाहीये. तसंच इथे पण आहे. गेटिंग? पण इथे पहिल्यापासूनच काय नाहीये, लिमिटच ठेवलेलं नाही, किती पण मोठं लिहा. गेटिंग? पण तरी पण तुम्ही काही खूप एवढा मोठा पण नाही लिहिणार, मिनिंगफुल नावं लिहाल. म्हणजे आता तुम्हाला सॅलरी स्टोअर करायचं आहे, एखादा व्यक्ती बस एवढं सॅल करेल, जास्तीत जास्त एखादा सॅलरी करेल. पण कोणी एवढं नाही लिहिणार ना, माय लाईफ फर्स्ट जॅन क्लिअर 2022 सॅलरी. गेटिंग? करायचं असेल कोणी करेल, पण एवढा मोठा व्हेरिएबल, पण एवढा मोठा व्हेरिएबल बनवला तरी कंपायलर काहीच बोंबलणार नाही. म्हणजे असं बनवला आणि प्रोग्राम कंपाईल डायरेक्ट लॅपटॉपमध्ये एक हातच आणि सन लावून दिले. क्लिअर? आता लॅपटॉपमध्ये एक हातच आला आणि तिला काल गाणंच रंगवलं नाही. क्लिअर? काय काही लिहितोस काय? क्लिअर? असं नाही, म्हणजे इमॅजिनेशन असं काही होत नाही. क्लिअर? ते थोडं ते डोरीमॉन वगैरे, ते तसं सिंचॅन वगैरे, त्यांना बघून बघून ते बुद्धीवर परिणाम झालाय माझ्या. क्लिअर? आणि आमच्या घरात ते दोन नग आहेत ते, आणि ते टीव्हीवर फक्त तेच चालतं, आणि बघायचं असेल तर आम्हाला तेच बघावं लागतं, नाही तर दुसरीकडे जावं लागतं. मग ते बघून बघून माझ्या डोक्यावर तो असा परिणाम झालाय. तो डोरीमॉनचे गॅझेट्स, त्याचे कसले भारी भारी गॅझेट्स असतात है ना, त्याच्या गॅझेट्समध्ये असंच असतं काही नाही. क्लिअर? त्याच्या काय ते बॅम्बू कॅप्टर असतो, घेऊन असं आपण ढगातनं जायचं कुठेही. त्याचा दरवाजा असतो, तो दरवाजा घेतला की तो गेला पुढच्या सेंचुरीमध्ये वगैरे. तर तसं विचार करतो मी की लॅपटॉपमधनं असा हात आला बाहेर, लावून टाकला नाही. क्लिअर? तर असं काही होत नाही. आणि असं काहीतरी व्हेरिएबल नाव दिला आणि प्रोग्राम रन केला की तो स्फोटच झाला, ठाऊन करून, असं काहीतरी काही होणार नाही. का? कारण रूल फॉलो केला. गेटिंग? पण कोणी असं देत नाही, एवढे मोठे मोठे, सफिशियंट तेवढ्या साईजचे की बाबा समजतंय, मिनिंगफुल आहे तिला. क्लिअर? तर रूल्स मला वाटतं कळले. आपण क्विकली हे रूल्स स्लाइडवर वाचूया. ठीक आहे? तर आयडेंटिफायर नेमिंग रूल्स काय आहेत? एनी सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर्स. मग त्यात काय काय कॅरेक्टर्स अलाउड? लेटर्स, डिजिट, अंडरस्कोर आणि करन्सी सिम्बल. बघा, हे करन्सी सिम्बल मी प्रॉपर ते केती सियारामधनं घेतलेलं आहे. केती सियारा एक ऑथर आहे, त्यांचं जे बुक आहे ना, ते स्पेशली फक्त सर्टिफिकेशनसाठी रेकग्नाइज्ड आहे. गेटिंग? काहींना खरंच इंटरेस्ट आहे की एकदा जावा झालं की आपण सन सर्टिफिकेशन पण देऊ. त्याची कॉस्ट खूप जास्त असते, म्हणून कधी कधी त्याचे ऑफरमध्ये कुपन्स निघतात, तर कधी घेऊन ठेवायचं. त्याची व्हॅलिडिटी लांब असते ना, म्हणजे ती एकदा कुपन घेतली ती एक्झामची, तर ते 6 months 1 year पर्यंत ते देता येते एक्झाम. ती काही ऑथराइज सेंटर्स असतात तिथे द्यायला लागते. आता मला वाटतं ते ऑनलाईन पण अलाव केलं. पहिलं काय असायचं, ते प्रोमेट्रिक सेंटर्स आहेत तिथेच जाऊन द्यायला लागायचे. नाव आय थिंक दे हॅव अलाउड. पण मग जर तुम्ही त्या एक्झामला प्लॅन करता, तर मग पहिलं ते किती सियाराचं, ते खालिद मुघलचं बुक पूर्ण पहिलं काय वाचून काढा. त्याच्यात जेवढे MCQs आहे सगळे वाचा, कारण त्याच्यावरच काय बेस्ड असते ती एक्झाम. पण सन सर्टिफिकेशन विल मेक व्हॉट अ वेटेज इन युअर बायोडेटा. म्हणजे जो तुम्ही काही रेझ्यूम बनवाल ना, लिंक्डइनवर रेझ्यूम बनवाल, तर तिथे जर सन सर्टिफिकेशनचं जर टाकला असेल तर तो खूप काय क्रिएट करतो, चांगलं वेटेज क्रिएट करतो. तर प्लॅन करा, पण पहिलं जावा शिका नीट. म्हणजे एकदा परफेक्ट झालं, तुम्हाला वाटतं की जमतंय, मग प्लॅन करावे. क्लिअर? आय कॅन गाईड यू, डोंट वरी. तर एनी सिक्वेन्स ऑफ काय,
कॅरेक्टर्स, मग त्यात हे सगळे अलाउड आहेत. फर्स्ट कॅरेक्टर इन आयडेंटिफायर कॅनॉट बी डिजिट. आणि लेटर्स मध्ये लक्षात घ्या, यांच्याकडे लॅटिन लेटर्स पण अलाउड आहेत. म्हणजे फक्त A to Z अप्पर आणि लोअर नाही, ते लॅटिन लेटर्स पण चालतात. सगळे आयडेंटिफायर्स काय पाहिजेत, म्हणजे काय असतात, केस सेन्सिटिव्ह. रिझर्व वर्ड्स वापरू शकत नाही आणि लिमिट कशावर नाही आहे, लेंथ. मग आता मला लक्षात घ्या की हे जे 5 रूल्स दिलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. मग मला येऊन विचार, हे चालेल का, ते चालेल का? क्लिअर? जेव्हा दिलंय हे 5च रूल, त्याच्या व्यतिरिक्त नाही चालणार. गेटिंग क्लिअर? तो आय होप इट इज क्लिअर टू यू. जेव्हा सांगितलंय की आपला क्लास वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, तर मग विचारायचं नाही मंडे नाही आहे का, ट्युजडे नाही आहे का, असं क्वेश्चन नाही विचारायचा. कारण जेव्हा सांगितलंय की तो फक्त वेनेसडे, ट्युजडे, फ्रायडे, वेनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, तर विचारायचंच नाही संडे नसणार आहे का, मंडे नसणार आहे का, असं विचारायचं नाही. वो रूल में नाही बैठ रहा है ना, तर नाही आहे. क्लिअर? ओके, तर कळलंय मला वाटतं, टोमना तुम्हाला पोचलेला आहे. लीगल आयडेंटिफायर्स, थोडेसे लीगल आयडेंटिफायर्स दिले बघा इथे. नंबर चालेल का? इज इट फॉलोइंग द रूल? यस, काही प्रॉब्लेम नाही आहे ना, नेमिंग रूल फॉलो करताय. मग सांगा, नंबर N कॅपिटल आहे फक्त, पण चालेल ना? सम अंडरस्कोर डॉलर चालेल, रूल फॉलो करताय. आता लक्षात घ्या, मी जेव्हा टायटलच वर लिहिलंय लीगल आयडेंटिफायर, म्हणजे मी जे काही देतोय ते लीगलच आहे, ते तुम्हाला कळलंय. क्लिअर? पण हा आयडेंटिफायर सी मध्ये नाही चालणार का, कारण हे स्पेशल सिम्बल आलं ना, सी मध्ये हे अलाउड नाही आहेत, यांच्याकडे अलाउड आहे करन्सी सिम्बल. करेक्ट? मग बघा, बिंगो, इज इट अलाउड? फॉलो करताय नेमिंग रूल. $$ अंडरस्कोर 100 लीगल आहे. MAL, पण तो ए बघा लॅटिन आहे, असा वर डॉट आहे. गेटिंग? पण मग आता बरेच जण म्हणतील की आता मला जर अशा नावाचा व्हेरिएबल माझ्या प्रोग्राम मध्ये बनवायचा आहे, पण माझ्या कीबोर्डवरनं हे असा ए टाईपच नाही करतात, तर काय करू? तर त्या ठिकाणी त्याचा युनिकोड लिहायचा. मी येणार आहे त्याचे एक्झाम्पल पण बनवून दाखवतो. इथे बघा, ग्रब लिहिलंय, पण त्या ग्रब मध्ये यू, लॅटिन यू लिहिलाय बघा, 2 डॉट आहेत वर. आणि बी पण तो बीटावाला बी आहे, तो दिसतोय बी पण तो बीटा आहे. तर हे सगळे लीगल आहेत. पण हे जे लास्टचे 2 आहेत, लास्टचे 3 सी मध्ये चालणारच नाही, सी मध्ये ते इल्लीगल. थोडे इल्लीगल आयडेंटिफायर्स देतो. पहिला आहे 48 CHEVY. हा का नाही चालेल? कारण तो डिजिटनी सुरू होतोय. ऑल @hands का नाही चालणार? @ आला ना, @ सिम्बल अलाउड नाही आहे. @ हा स्पेशल सिम्बल आहे. नाही तर म्हणाल @ लॅटिन नसतो, @ लॅटिन नाही आहे. @ काय आहे? एक सिम्बल आहे, तो स्पेशल सिम्बल आहे, आणि स्पेशल सिम्बल मध्ये तो येतो. क्लिअर? ग्रँड डॅश सम नाही चालणार, मायनस आलं ना. बट इज इट अ व्हॅलिड एक्सप्रेशन? काय म्हणता, एक्सप्रेशन व्हॅलिड आहे का? ग्रँड एक आयडेंटिफायर, सम दुसरा, आणि त्या दोघांना तुम्ही मायनस करता, म्हणजे पूर्ण मिळून एक एक्सप्रेशन लीगल आहे, पण पूर्ण मिळून एक आयडेंटिफायर लीगल नाही. मायनस अलाउड नाही. ठीक आहे? मला वाटतं कळलं इथपर्यंत. क्लिअर? ओके, पुढे जाऊया. लॉट मेनी थिंग्स, खूप आहे जावामध्ये, बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. ठीक आहे, जरा स्पीड अप. नेक्स्ट कॉन्सेप्टला येऊया. आता इथपर्यंत कळलं ना? पण बऱ्याच वेळा जे आता मी सांगितलं सर्टिफिकेशनचे एक्झाम्स असतात ना, सनचे, त्यात ह्या कीवर्ड्स वगैरे वर पण येतात, सॉरी आयडेंटिफायर्स वर पण येतात. खाली लिस्ट आउट केलेले असतात 4, अँड आयडेंटिफाय द इलिगल वन, किंवा दिलेलं असतं आयडेंटिफायर द लीगल वन. 4 पैकी 3 रॉंग असतात, 1 व्हॅलिड, मग ते आयडेंटिफाय करा. गेटिंग? सायमल्टेनियसली ना थोडा लेवल झाला जावाचा, म्हणजे एक पॅकेजेस पर्यंत इनहेरिटन्स गेलो ना, मग ते बुक वाचायला सुरू करा.
आय गिव्ह यू, माझ्याकडे पीडीएफ्स आहेत त्याच्या, दोन्ही बुक्सचे पीडीएफ्स आहेत. पॅरलली असं वाचायचं, म्हणजे रोज थोडा थोडा टाइम काढा ते, आणि त्यातले जे एमसीक्यूज असतात ना ते सॉल्व्ह करा. कारण त्या बुकमध्ये ढिगाने एमसीक्यू, कारण ते सर्टिफिकेशनचं बुक आहे ना, मग ते एमसीक्यूज सायमल्टेनियसली काय करत जा, वाचा. अल्टिमेटली काय, जर सर्टिफिकेशन नाही देता आलं तरी ऍटलिस्ट कंपनीजच्या ऍप्टीमध्ये तरी फायदा होईल ना, कंपनीच्या टेक्निकल राऊंडला तर ते फायदा होणारच त्याचा. क्लिअर. नेक्स्ट येऊया आपण कीवर्ड्स. नाउ व्हॉट आर कीवर्ड. कीवर्ड्स पण काय आहेत, टोकन्स. टोकन्सचा एक प्रकार आहे, टोकन्सचे वेगवेगळे प्रकार दिले ना, तर आयडेंटिफायर जसा एक टोकन आहे तसा कीवर्ड पण एक काय टोकन, कारण तो पण एक बिल्डिंग ब्लॉक आहे, एक पीस ऑफ टेक्स्ट आहे. पण कीवर्ड्स काय असतात, तो कीवर्ड्स आर रिझर्व वर्ड्स ऑफ द लँग्वेज. त्या लँग्वेजचे ते काय रिझर्व वर्ड, आणि त्या वर्ड्सला काही मीनिंग ठरलेलं आहे, त्यांचं मीनिंग काय आहे ठरलेलं आहे, आणि त्याचं जे पर्पज आहे ना ते त्याच कामासाठी काय करू शकता यूज. तुम्ही वेगळ्या वेगळ्या कामांसाठी त्याला वापरू शकत नाही. म्हणजे हे कीवर्ड्स काय करता येणार नाही, ओव्हरलोड. ओव्हरलोड म्हणजे कळलं ना, मी सांगितलं ना, ओव्हरलोड जेव्हा म्हटलं तर आई लक्षात यायला पाहिजे. ऑटोमॅटिक जेव्हा मी ओव्हरलोड असा शब्द म्हटला की लगेच कोणाचं चित्र समोर यायलाच पाहिजे. का, कारण ती नेहमी ओव्हरलोडेड असते. ती म्हणजे तिचं बेसिक काम करतच असते, प्लस ऍड ऑन काम पण करत असते. म्हणून कधीतरी वाटलं तर करावं, मदत करावी. क्लिअर, कळत आहे ना. आणि आपण आपल्या आपल्या अशा सोसायटीत असतो की जिथे आईंनीच करायचं, वडिलांनी हे ते मदत नसतं करायचं. वेळवेळ लागली त्यांनी का मदत करायची, ते उसने ही करणे का रहता है. तर असं नाही आहे. क्लिअर. आय टेल टू माय सन ऑल्सो, माझ्या मुलाला घरातला कचरा काढायला लावतो, फटकेच देतो डायरेक्ट. असं नाही आहे, ही डज इट, मी त्याला सगळी कामं करायला लावतो. तर असं काही रूल नाही आहे की दॅट वर्क इज टू बी डन ओनली बाय व्हॉट, मॉम अँड सिस्टर ओनली. मग ते ब्रदर, फादर, ते काय अंकल, त्यांनी ते करायचं नसतं असं नाही आहे. एव्हरी वन शुड डू. थोडक्यात काय म्हणायचं की ती कशी ओव्हरलोडेड असते, म्हणजे तिचं ते ओरिजिनल काम प्लस ॲड ऑन काम, तसं कशाला ओव्हरलोड करता येत नाही. कीवर्ड, कीवर्डला जे काम दिलंय ते त्याच पर्पजसाठी वापरू शकता. क्लिअर. मग जावाचे किती कीवर्ड्स आहेत ते डिस्कस करायचे. आता जावा 8 आणि नंतरच्या व्हर्जनमध्ये थोडे अजून कीवर्ड्स ऍड झालेले आहेत. जावा व्हर्जन 8 अँड ऑनवर्ड्स दे हॅव ॲडेड सम फ्यू मोर कीवर्ड. आता ते मी इथे लिस्ट आउट नाही करत आहे, जे स्टँडर्ड जावाचे कीवर्ड्स आहेत ते मी लिस्ट आउट करणार आहे. ओके. तर कीवर्ड्स काय ते कळले तुम्हाला. तर कीवर्ड्स आर रिझर्व वर्ड्स ऑफ द लँग्वेज. They have their pre-decided meaning, they have their implicit meaning, they have their original meaning, and it is to be used only for that purpose. You cannot use it for any other purpose. जसा इंटचा पर्पज ठरलेला आहे, ते कशासाठी वापरतो, डेटा टाईप्स सांगायला. म्हणजे मी इथे आय नावाचा एक काय बनवला व्हेरिएबल आणि सांगितलंय की तो काय डेटा टाईप्स आहे, इंट. मग पुढे मी फ्लोट नावाचा एक फ्लोट डेटा टाईपचा बनवतोय, पण व्हेरिएबलला नाव इंट दिलं, तर चालेल का. आता ते बघूनच तुम्हाला फनी वाटतं ना, म्हणजे तुमच्या डोक्यामध्येच लगेच कळतं काय काय केलं हे, असं काहीतरी चूक. म्हणजे तुमचं जे नॅचरल इन्स्टिंक्ट आहे तेच तुम्हाला सांगतं की हे चुकलंय, तर ते खरंच चुकलंय ना. का, कारण या इंट ह्या शब्दाचं मिनिंग ठरलंय कशासाठी, डेटा टाईप. मग तेच नाव तुम्ही तुमच्या व्हेरिएबलला नाही देऊ शकत. इथे खाली तुम्ही इंट नावाचा व्हेरिएबल बनवताय आणि वर तुम्ही सांगताय आय हा इंटिजर डेटा टाईपचा आहे, नॉट अलाउड. क्लिअर. मग जावाचे काय काय रिझर्व वर्ड्स आहेत ते सांगतो. तो रिझर्व वर्ड्स, तो व्हॉट आर कीवर्ड्स, रिझर्व वर्ड्स, दे हॅव देअर प्रीडिफाईन्ड मिनिंग. असं नॅचरल लँग्वेजेसमध्ये पण असतं ना. आपण इंग्लिश शिकलोय, हिंदी शिकलोय, मराठी शिकलोय, संस्कृत शिकलोय, काही कॉन्व्हेंटच्या मुलांनी जर्मन ते पण शिकलेले असतील. तर थोडक्यात ह्या सगळ्या लँग्वेजेस मध्ये पण त्यांचे काय होते रिझर्व वर्ड. जसं इंग्लिशचे आपले रिझर्व वर्ड आहेत ना, आर्टिकल्स आहेत, वर्ब्स आहेत, मग ते तुम्ही काही वेगळ्या पर्पजला नाही वापरत ना, पण नाउन्स चालतात.
कारण नाउन्स हे आपणच बनवतो ना. नाउन्स आर ह्युमन क्रिएटेड. म्हणजे आता इंडियामध्ये कृष्णा हे नाऊन आहे, पण ते US वाल्यांना वेगळं वाटतं, कारण ते त्यांच्या कल्चरमध्ये ते नाऊन नाही आहे. पण नाउन्स हे ह्युमन क्रिएट, म्हणून ते कोणालाही देऊ शकतात. जसं जून, जून इज द नेम ऑफ मंथ. कॅन इट बी गिव्हन टू अ गर्ल ऑल्सो? मुलीचं नाव पण जून असतं आणि मंथचं नाव पण जून असतं, चालतं, काहीच रॉंग नाही. कारण जून हे काय नाहीच आहे मुळात, रिझर्व वर्ड. क्लिअर? ओके. तो रिझर्व वर्ड्स दॅट आर प्री डिफाइंड इन द लँग्वेज. डू दे हॅव देअर प्री डिसाइडेड मिनिंग? इम्प्लिसिट मिनिंग म्हणजे ओरिजिनल प्युअर मिनिंग आहे, आणि त्याचं जे काही मिनिंग ठरलंय ते त्याच पर्पजसाठी वापरायचं आहे. दे कॅन नॉट बी यूज टू डिनोट अदर एंटिटीज. गेटिंग? आणि जावाच्या कीवर्ड्सची अशी स्पेशालिटी आहे की जावाचे सगळे कीवर्ड्स काय असतात? लोअर केस. काही लँग्वेजेसमध्ये तसं नाही आहे. जसं HTML, SQL शिकलात, SQL म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, HTML शिका, किंवा काही लँग्वेजेस आहेत लाईक PHP, तर त्यांच्याकडे काय नाही आहे, कीवर्ड्स कसेही लिहा चालतात. गेटिंग? पायथन घ्या, पायथनमध्ये काही कीवर्ड्स लोअर आहेत आणि काही टायटल केस आहेत. टायटल म्हणजे कळलं, पहिला लेटर अपर आणि मग स्मॉल. तसं नाही, जावामध्ये प्रत्येक कीवर्ड लोअर केस. गेटिंग? आणि हे कीवर्ड्स कशासाठी वापरता येत नाही? आयडेंटिफायर. का? मगाच्या स्लाइडमध्ये सांगितलं ना की रिझर्व वर्ड्स नॉट अलाउड. गेटिंग? तर आयडेंटिफायर्स काय असतात? आपण दिलेली नावं असतात ना. मग आपण व्हेरिएबलला नाव दिलंय, मेथडला नाव दिलंय, क्लासला नाव, तर त्याला आपण काय नाव नाही देऊ शकत? रिझर्व वर्ड. म्हणजे मी क्लास बनवतोय आणि क्लासला नाव डबल दिला, चालेल का? का? कारण डबल हा रिझर्व वर्ड आहे, तर तेच रिझर्व वर्ड क्लासला नाव नाही देता येत. क्लिअर? किंवा मी एक माझा फंक्शन बनवतोय वॉइड आणि फंक्शनला नाव वाईल दिलं, वाईल, चालेल का? वाईल नावाचा माझा फंक्शन, चालेल? नाही. वाईल हे रिझर्व वर्ड आहे, लूपसाठी वापरतात. डबल हे डेटा टाईप्ससाठी वापरतात. ठीक आहे? ओके. आता टोटल रिझर्व वर्ड्स किती आहेत ते बघा. ओके, अल्फाबेटिकली दिले, तिथे काउंट करून बघू शकता. काउंट करायला थोडं इंटेलिजन्स वापरा, एक एक करून काउंट नका करू. एका कॉलम मध्ये किती आहेत? 7. आणि असे किती कॉलम आहेत? किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. गेटिंग? 7 कॉलम आहेत आणि इकडे किती आहेत? 7. तर 7 × 7 49. 2 कमी आहेत, ते 47 आहेत. आणि थोडे 2 आहेत ते मी सांगतो. ठीक आहे? राईट? ठीक आहे. आता अजून 3 आहेत. एक असतो ट्रू, एक असतो फॉल्स, गेटिंग? एक आहे नल. एक ट्रू आहे, एक फॉल्स आहे, एक नल पण आहे. NULL, स्मॉल मध्ये असतो NULL. तो नल इथे दिसतोय का लिस्ट मध्ये? नाही. गेटिंग? मग एक ट्रू असतो, ट्रू, TRUE, तो रिझर्व वर्ड आहे. जावामध्ये तो रिझर्व वर्ड आहे. आणि एक फॉल्स पण असतो, स्मॉल मध्ये लिहिलेला, फॉल्स. गेटिंग? त्याला वेगळं ठेवलंय का सांगतो. हे आहे बघा. आता ह्यातले काही असे वर्ड्स आहेत जे C कडून आलेले आहेत. गेटिंग? काही C++ कडून आलेले आहेत आणि काही असे जे C++ नाही आणले आपण इकडे. गेटिंग? आणि काही असे जे जावानी स्वतःचे इंट्रोड्यूस केले. गेटिंग? बघा, यातले बरेचसे जे सीचे आहेत, लाईक इफ आहे, एल्स आहे, डू आहे, फॉर, वाईल, ब्रेक, कंटिन्यू, दिसत आहेत ना? हे सगळे कुठून कॅरी झालेत? C कडनं. काही C++ कडनं पण कॅरी झालेत. आता काहींचं C++ नाही झालंय म्हणून ठीक आहे,
ज्यांचं झालं असेल तर ते मॅच करा. सी प्लस प्लस कडनं पण काही आलेत, लाईक क्लास, क्लिअर, पब्लिक, स्टॅटिक, नाही स्टॅटिक तर सी कडनं पण आलाय, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड, हे कोणाकडनं आलेत? सी कडनं पण आले, सॉरी सी प्लस प्लस. पण काही असे कीवर्ड आहेत जे त्याचे आहेत पण ते नाही आणले आपण इकडे. म्हणून तर बघा, जेव्हा आपण फीचर्स घेतले होते जावाचे, की जावा इज सिम्पल, स्मॉल अँड फेमिलियर, त्यावेळेला बघा मी एक असा वेन डायग्राम काढला होता, आठवत आहे? इकडे दाखवला होता, हा सी आहे, हा सी प्लस प्लस आहे आणि हा जावा आहे. त्यावेळेला सांगितलं होतं बघा की जावानी काही गोष्टी त्याच्या घेतल्यात आणि स्वतःच्या पण टाकल्यात. मग जावानी ज्या स्वतःच्या इंट्रोड्यूस केल्यात ना, ज्या त्या 2 लँग्वेज कडनं नाही आल्या, त्यातला हा ॲब्स्ट्रॅक्ट आहे बघा, वर्ड ॲब्स्ट्रॅक्ट, वर्ड पॅकेज, वर्ड इम्पोर्ट, वर्ड इम्प्लिमेंट्स, एक्सटेंड्स, फायनल, कळत आहे, इन्स्टन्स ऑफ, इंटरफेस, यू अंडरस्टँडिंग? थ्रोज, थ्रो आहे, थ्रो हा सी प्लस प्लस कडनं येतो, कॅच सी प्लस प्लस कडनं येतो, गेट? पण काही काही आहेत, जसं मी सांगितलं पॅकेज, इम्प्लिमेंट अँड ऑल. पण काही असे कीवर्ड आहेत सी प्लस प्लसचे जे इकडे आले नाही. उदाहरणार्थ लाईक इनलाईन, फ्रेंड, कळत आहे, फ्रेंड कीवर्ड, इनलाईन कीवर्ड, हे सगळे कोणाचे आहेत? सी प्लस प्लस, पण ते कुठे आले नाहीत, जावाकडे कॅरी नाही झाले ते, क्लिअर? बर, आता हे कळलंय. अजून 3 असे वर्ड्स आहेत ज्यांना आपण रिझर्व वर्ड पण म्हणतो पण त्यांना व्हॅल्यू पण आहे, क्लिअर? म्हणून त्याला रिझर्व्ड लिटरल म्हणायचं. लिटरल्स ऍक्च्युली काय असतात? कॉन्स्टंट व्हॅल्यूज. लिटरल्स काय असतात? कॉन्स्टंट व्हॅल्यूज. मग असे 3 आहेत ज्याला व्हॅल्यू पण आहे पण ते रिझर्व वर्ड पण आहे. तर 2 बुलियन्ससाठी वापरतो आपण, एक असतो ट्रू आणि एक आहे फॉल्स. हे बुलियन जिथे येतं ना तिथे वापरायचं, आणि जिथे रेफरन्स येतं तिथे हा नल वापरायचा. NULL पूर्ण स्मॉल आहे पण तो रिझर्व वर्ड आहे, कळत आहे? तर हे तिघे ऍक्च्युली काय आहेत? रिझर्व वर्ड पण आहेत पण त्यांना व्हॅल्यू पण आहे, म्हणजे दे हॅव सम व्हॅल्यू ऑल्सो अँड दे आर रिझर्व, म्हणून त्याला रिझर्व्ड लिटरल पण म्हणतात. म्हणून मग टोटल हे किती झाले? 47, आणि मग ते 3 ऍड झाले, क्लिअर? आणि हे लक्षात घ्या, आत्ताचे जे काही न्यू व्हर्जन्स आहेत जावा 8 आणि पुढे, त्या थोडे अजून पण काय झालेत? ऍड झालेत. ते काय जे स्पेसिफिक आहेत ते मी सांगेन कधी अपडेशन्स देईन तेव्हा, ठीक आहे? तर हा पार्ट क्लिअर. आता इथे बघा मी सेपरेटली दिलंय रिझर्व्ड लिटरल्स इन जावा. आता रिझर्व लिटरल्स म्हणजे कोण? मी सांगितलं लिटरल म्हणजे त्यांना काय असणार आहे. हा, लिटरल्स म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यू. तर त्यांना व्हॅल्यू पण आहे पण ते रिझर्व वर्ड पण आहेत, गे नाही? मग त्यातले कोण कोण बघा इथे. द नल रेफरन्स. नल नेहमी कशाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये येईल? जिथे रेफरन्स आला ना तिथे नल येणार, आणि जिथे बुलियन व्हॅल्यूज आल्या तिथे ट्रू आणि फॉल्स. बुलियन कॉन्सेप्ट म्हणजे काय? सॉरी, बुलियन म्हणजे 2च व्हॅल्यू असतात ना, ट्रूथ व्हॅल्यू, ट्रू किंवा फॉल्स. ते बुलियन कॉन्सेप्ट पण एका व्यक्तीने आणलाय ना, जॉर्ज बुली ते असं त्याचं नाव आहे. ते वेन डायग्राम, जसं त्या वेन नावाचं एक, हे डिस्क्रीट मॅथ्स मध्ये झालेलं आहे आपलं, क्लिअर? हा, ते ENTC वगैरे त्यांना माहित नसेल, पण कम्प्युटर्स किंवा IT, BCS त्यांनी कधीतरी डिस्क्रीट मॅथ्स मध्ये ते शिकले असाल. ते जॉर्ज बुली, BOLLE, त्याच्या नावावरनं ते बुलियन थिअरी आलेली आहे ना. ओके ओके, हे कळलंय 3. आणि दुसरं बघा, 2 असे कीवर्ड्स आहेत जे आता वापरात नाही आहेत पण जावानी अजूनही त्याला रिझर्व ठेवलं. म्हणजे जावा काय म्हणताय की नॉट इन यूज बट स्टील दे आर व्हॉट? रिझर्व. आणि त्यातले ते 2 कोण आहेत बघा, इथे लिहिलेले आहेत ह्या टेबलमध्ये, ते आहेत ऑलरेडी. एक आहे गो टू आणि एक आहे कॉन्स्ट. जावा काय म्हणतं की तुम्ही आता गो टू आणि कॉन्स्ट
काय करू शकत नाही, वापरू शकत नाही, पण तरी ते दोन काय आहेत, रिझर्व्ह आहेत. गो टू हा ऍक्च्युली सी मध्ये होता बघा, फ्लो कंट्रोल ट्रान्सफर करायला. म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, गो टू एक्स, गेटिंग, आणि एक्स कुठेतरी दिलेला एक काय असायचा, लेबल, असा लेबल दिलेला असायचा. ठीक आहे, मग गो टू एक्स म्हटलं की कंट्रोल तिथे यायचं आणि मग ते एक्झिक्युशन कंटिन्यू. गेटिंग, तर गो टूचं काम ऍक्च्युली काय होतं सी मध्ये, फ्लो ट्रान्सफर करायला. पण जावामध्ये असं काम नाही करू शकत, म्हणजे फ्लो ट्रान्सफर, पण तरी हा शब्द काय ठेवलाय, रिझर्व्ह. आणि सी मध्ये जर तुम्हाला एखादा व्हेरिएबल बनवायचा आहे ज्याची व्हॅल्यू चेंज करून नाही द्यायची, तेव्हा तुम्ही कॉन्स्ट वापरायचा. बघा आपण कॉन्स्ट, पॉइंटर अँड ऑल सगळं शिकलोय, माहित नाही आता सी किती लक्षात आहे. हे बघा, कॉन्स्ट इंट आय इक्वल टू, आणि त्याला व्हॅल्यू देऊन टाकली. आता त्याला व्हॅल्यू चेंज करता येते का? आय एकदा 10 दिला की आपण आता बदलू नाही शकत, कारण कॉन्स्ट. तर सी मध्ये कॉन्स्टचं काम काय होतं, त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू लॉक करायची, एकदा इनिशियलाइज चेंज नाही करता येत. पण जावा काय म्हणतात, असं ते करू नाही शकत, पण तरी हा शब्द काय ठेवलाय. हा, हे काम करायला जावानी फायनल वर्ड आणलेला, फायनल. गेटिंग, पण जावा काय म्हणताय की हा शब्द जरी वापरात नाहीये तरी तो अजूनही काय आहे, रिझर्व्ह. गेटिंग, म्हणून कधी असं इंटरव्ह्यूज मध्ये विचारतात की असे कोणते कीवर्ड आहेत जे आता यूज मध्ये नाही आहेत पण ते कीवर्ड आहेत, तर क्विकली स्पॉन्टेनियस सगळे आन्सर्स असे रेडी असले पाहिजे. तर गो टू आणि कॉन्स्ट. गेटिंग, असं विचारलं की असे कीवर्ड ज्यांना व्हॅल्यू पण आहे, लगेच क्विकली सांगता यायला पाहिजे, ट्रू, फॉल्स आणि नल. गेटिंग, असंही कधी कधी विचारतात की असे कीवर्ड जे सी प्लस प्लस आहेत पण जावाला कॅरी नाही. मी मुद्दामून विचार, कारण हे सगळे वी प्रिपेअर, तुम्हाला माहिती आहे, आय टेक मॉर्निंग बॅचेस फॉर प्री प्लेसमेंट्स ओनली. गेटिंग, आमच्या सकाळच्या ज्या बॅचेस चालतात एक त्या सगळ्या प्लेसमेंटवाल्याच आहेत. गेटिंग, तर प्रिपरेशनच तसं करून घेतो आम्ही. काय लक्षात घ्यायचं आहे, असे क्वेश्चन्स विचारतात की असे काही कीवर्ड सांगा जे सी प्लस प्लसचे आहेत पण जावाला कॅरी नाही झाले. मग काय लक्षात ठेवायचं आहे, जसं इनलाईन कीवर्ड, फ्रेंड कीवर्ड, ते जावामध्ये काय झाला नाही, कॅरी. गेटिंग, मग असे काही कीवर्ड जे सी प्लस प्लसचे आहेत पण ते जावामध्ये आले, लाईक क्लास वर्ड, प्रायव्हेट वर्ड, पब्लिक वर्ड, प्रोटेक्टेड वर्ड, हे सगळे कोणाचे वर्ड्स होते, सी प्लस प्लस, ते कशात कॅरी झालेत. असंही विचारू शकतात की असे वर्ड जे एक्सक्लुझिव्हली सी जावाचे आहेत, स्वतः जावानी स्वतःचे इंट्रोड्यूस केले, मग ते बरेच होते, लाईक वर्ड ॲब्स्ट्रॅक्ट, गेटिंग, एक्सटेंड्स, इन्स्टन्स ऑफ, क्लिअर, इम्प्लिमेंट्स, हे सगळे जावानी आणलेत, ते कुठून आलेले नाही तिकडनं. सिंक्रोनाइज्ड, हे सगळे वर्ड जावानी स्वतःचे इंट्रोड्यूस केले. गेटिंग, तर बघा, रिझर्व्ह कीवर्ड्स नॉट करंटली इन यूज, मग कोण आहेत त्यात, गो टू आणि कॉन्स्ट. ठीक आहे, ओके, इथपर्यंत कळलंय का तुम्हाला? शुअर, ओके. आता नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे, कमेंट्स, पण आपण तो इनकम्प्लीट डिस्कशन होईल त्याचं, म्हणून ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये टाकायचं आहे, कमेंट्स. मग नेक्स्ट सेशन मध्ये आपण ते डिस्कस करणार आहे, व्हॉट आर कमेंट्स अँड व्हॉट आर डिफरंट टाइप्स ऑफ कमेंट्स जावा हॅज प्रोव्हाइडेड, ते डिस्कस करणार. आणि मग आपल्याला लिटरल्स बघायचे, मग जावानी काय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लिटरल्स दिले ते आपण डिस्कस करू. क्लिअर? मग लिटरल्स नंतर डेटा टाइप्स, मग सगळे जावाचे डेटा टाइप्स डिस्कस. क्लिअर? असं ग्रॅज्युअली एक एक करून पुढे जायचं. ठीक आहे, अधूनमधून आपण प्रोग्राम्स पण घ्यायचे, अधूनमधून असे काही कॉन्सेप्ट जे सी वर बेस्ड आहेत, लाईक सीचा इफ एल, स्विच केस, फॉर लूप, त्याच्यावर काही बेस्ड आहेत, तर तसे प्रोग्राम्स पण मध्ये म्हणजे अगदी टायरिंग होत नाही ना, कंटाळवाना वाटतं ना थिअरी, मग अधूनमधून थोडे प्रोग्राम्स पण घेत राहायचे. क्लिअर? ओके, ठीक. फॉर टुडे वी विल स्टॉप.